वसई विरार महानगर पालिका चुनाव को देखते हुए जहां सभी पार्टियां अपने अपने जनाधार को मजबूत करने में जुटी हुई हैं, चुनावी घमासान शुरू हो चुका है। बस चुनाव की तारीख की घोषणा होना बाकी है। बहुजन विकास अघाड़ी भी अपने इतिहास को याद करते हुए चुनावी तैयारी में जुट गई है। आपको बता दें, कल दिन रविवार को नाला सुपारा पूर्व प्रभाग 19 पेल्हार बनोटा पाड़ा में बहुजन विकास अघाड़ी के कट्टर समर्थक कार्यकर्ता भीम यादव के अथक प्रयासों से बहुजन विकास अघाड़ी को छोड़ शिवसेना में शामिल हुए हजारों कार्यकर्ताओं का घर वापसी कराने में सफलता हासिल की है। घर वापसी के साथ अन्य पार्टियों में शामिल कार्यकर्ताओं को भी बहुजन विकास अघाड़ी में पक्ष प्रवेश कराया गया। कार्यक्रम में हजारों की संख्या में लोग शामिल हुए। आपको बता दें, पक्ष प्रवेश का कार्यक्रम पक्ष प्रमुख हितेन ठाकुर, पूर्व आमदार राजेश पाटिल, खासदार बलिराम जाधव और अन्य पार्टी पदाधिकारियों की उपस्थिति में संपन्न हुआ। सभी ने पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित किया और अपने पक्ष के उम्मीदवार को विजय दिलाने का संकल्प दिलाया। पक्ष प्रमुख हितेन ठाकुर ने लोगों को संबोधित करते हुए कहा, हम आपको आपके बीच रहने वाला और आपकी सेवा करने वाला योग्य नगर सेवक दूंगा। बस आप लोग अपना मत देकर उसे जिताकर भेज दीजिए। आइए देखते हैं पूरी रिपोर्ट। गोविंद सिंह, संदीप चौहान, अरविंद यादव, हरीश वर्मा, विनय यादव, दीन मुबारक होगी। यहाँ पे यदि पक्ष प्रवेश कर रहे हैं हमारे बहुजन विकास अघाड़ी में, आप सबसे निवेदन है आगे वाले सीट पे बैठे आप लोग। अप्पाच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष या वसई तालुक्यामध्ये सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत त्यांची व्यवस्था केली। इधर आ जा चाबी दे गाड़ी का इधर 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 देखिए। दुसरे कार्यक्रम होते तरी सुद्धा दादा सिद्धींनी सांगितलं का काही झालं, राजेश, बळीराम जाधव, काशीनाथ पाटील, हबीबभाई, हे सगळ्याच, अंजली पाटील, हे सगळ्यातले तरी काही करून तुम्ही जा आणि इकडे मनापासून आनंद वाटतो का कार्यकर्त्यामध्ये चांगला उत्साह आहे। गणेश हरवटे, त्यांचे सगळे सहकारी आणि अन्य काही आपल्यावर नाराज होऊन गेलेले मगाशी राजेश पाटील भाषणात बोलल्याप्रमाणे त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एकच सगळ्यांनी लक्षात ठेवा का आजपर्यंत तुमच्यातलं कोणही किंवा जगातलं कोणही माझ्याकडे आला, क्षितिजाताकडे आलो, आम्ही ऑफिसमध्ये असला तर अर्धा कप चहा, अर्धा ग्लास थंड बाजूत तुमचे प्रश्न ऐकण्याचं काम केलं। कारण आणि 12 महिने इलेक्शन आलं कधी केलंच नाही, आपण कामात राहिला। आणि मला वाटते कार्यकर्त्यांना मी सांगतो का तुम्ही खूप हुशार आहे। तुम्ही पक्ष प्रवेश अशा ठिकाणी ठेवला ना
का मला रस्ता दाखवून घेतला. एवढ्या मध्ये ठेवलाय, मला वाटलं काय बरं तुम्हाला त्यांना रस्ता दाखवायचा होता का सेवकाचं काम असते. येणारी महानगरपालिका तुमचं राजेशनी बरीच कामं सांगितली का पाणी पुरवठा कसा केला, रस्ते कसे टाकले, आणखीन कामं कशी केली, विजेचं कसं केलं, त्याबद्दल राजेशचं अभिनंदन करायलाच पाहिजे. पण हीच कामं जी काही उरली सुरली असतील, ती सगळी कामं पुरी करण्याच्या हिशोबाने तुमची सगळ्यांची साथ लागेल. तुमच्या सगळ्यांची साथ लागेल आणि आम्ही जे काही मंचावर बसलेले आहेत, मंचावर आज नसतील उपस्थित, ते सगळे तुमच्या एक एक गोष्टी, एक एक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच काम करू आणि करतील. आज एकच सांगतो, सगळ्या जाती आणि धर्माची लोक आपल्या पक्षात आहेत. आपण कोणता तरी एक धर्म एक जात असं करत नाही. आपण याच परिसरातून अब्दुलभाई सारखे, संतोष भवन मधून अब्दुलभाई सारखे एक सिनियर, आज ते बिचारे हयात नाहीत, पण रामनगरी विभाग कोणता तर रामनगरी, पण दिलं निवडून अब्दुलभाईला. आणि अब्दुलभाई कधीच त्यांचा धर्म कोणता आहे, त्यांची जात कोणती आहे हे न करता 12 महिने लोकांना घेऊन माझ्याकडे यायचे, महानगरपालिकेत जायचे, एक अतिशय प्रामाणिक कार्य करतात. ह्या सगळ्यांना घेऊनच आपण भविष्यात ही सगळी मंडळी कधी तुम्ही तुम्हाला भेटतील, कधीही आमच्याकडे या. मी तर सांगतो का जगातला एक माणूस दाखवायचा का मी क्षितिज दादा ऑफिसला आहेत, राजेश पाटील ऑफिसला आहे आणि आम्ही भेटलो नाही. आलेलं कदाचित एखाद दुसरं काम झालं नसेल, पण सगळ्यांना भेटून त्यांचं काम करण्याच्या दृष्टीने कोणाला फोन लावायचा असेल, कोणाला पत्र द्यायचं असेल, आणखीन काही करायचं असेल, निरोप पाठवायचा असेल, तर ते काम आपण करतो. तुमचे जे सगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकरताच आपण ही महानगरपालिका ताकदीने लढणार आहे. आणि या महानगरपालिकेत तुमच्या साथीने चांगले नगरसेवक आपण देऊ आणि ते तुमची सेवा चांगल्या प्रकारे करतील एवढी ग्वाही देतो. लेट आला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचं जे काही स्टेजवर असतील, समोर असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तुमची कोणतीही कामं कधीही मला घेऊन भेटू शकतात. अगोदर राजेश पाटील असेल, इकडूनचा आपला कार्यकर्ता असेल, त्यांना भेटा. नाही झालं तर कधीही माझ्याकडे या, मी कायम तुमच्या बरोबर राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुलाब प्यार का नतीजा है हमारे